नमस्कार सर्वांना. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अशोक मिरगे. आणि काल मी एक आपल्याला कविता ऐकवली होती. आपल्याला पुण्याला जो अपघात झाला नवले ब्रिज जवळ, त्याच्या संबंधात ती कविता होती. आणि आजही पुन्हा तोच विषय मी एकदा निवडलेला आहे की खरंच सर्वांनाच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी माझ्या लेखणीतून आवाहन करतोय सर्वांना की ज्या पालकांना आपल्या पैशाचा माज आहे त्यांनी आपल्या लेकरांना आवरलं पाहिजे. जे सुसाट सुटलेली लेकरं आहेत, ज्यांना संस्कार नावाची चीज नाही. छोट्या छोट्या शहरातून सुद्धा आपण पाहिलोत की सायरन वाजवीत असंख्य लेकरं सुसाट गाड्या सोडतायत. स्पीड ब्रेकरला सुद्धा त्यांची गती कमी होत नाही. आणि मग असं जर असेल तर अपघात होणार नाहीत तर कसे, निष्पाप जीव जाणार नाहीत तर कसं होणार. आणि म्हणून सर्वांनी हा विचार करावा. याच्यात राजकारण करण्यात काय मतलब आहे? राजकारण करणं तर हा काही लोकांचा धंदा आहे. ते वाटच बघत असतात अशा घटना घडायची. परंतु हे असं केल्यानं काय मिळणार आहे? काहीच नाही. त्याच्यातून निष्पन्न काय होणार? एकमेकाला दोष देण्यातून. ही घटना घडावी असं कोणाला वाटतं का? नाही वाटत, परंतु घडते. मग हे घडते घटना, त्याच्यासाठी आपल्यात बदल करणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळं ज्या पालकांना पैशाचा माज आहे, ज्यांना अत्यंत जास्त पैसा झालेला आहे, आणि मी असं कालच्या याच्यातून आवाहन केलेलं आहे शासनाला की शासन का लक्ष देत नाही या बिल्डर लोकांकडं? म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय असं समजायचं का? मग लोक राजकारण करायले ते चूक आहे का? की बिल्डरनी एवढे भाव का वाढवले? एवढा खर्च येतो? नाही म्हणले जमीन खूपच महाग आहे पुण्याला. अरे जमीन महाग असली तर तुम्ही 25 मजले वरी जाता, त्याला तेवढा खर्च येत नाही. आणि मग 1/4 किंमत जर त्या खर्चाची असेल आणि 3 हिस्से तुमचा नफाच असेल तर मग पैशाचा माज येणार नाही तर काय होणार? आणि मग त्यांच्या अवलादी मोकाट सुटणार नाही तर काय होणार? लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे, ती आपल्या हातात राहत नाही कधी. आणि म्हणून प्रत्येकानं हे चिंतन करण्याची गरज आहे. आणि मुख्यतः शासनाने याच्याकडे लक्ष, कोणत्याही पक्षाचं सरकार असू द्या हो, परंतु त्यांनी त्या बिल्डरला आवाक्यात ठेवणं गरजेचं आहे की त्यांना एक किंमत ठरवून द्यावी, त्यांच्यावर अंकुश ठेवावा. जसं जसं वरचा मजल्यावर घेताल तशी तशी किंमत जास्त. या कोणी ठरविलं हे? कुठं घटनेत नियम आहे, कुठं तरतूद आहे? आणि एरिया वाईज भाव, पुन्हा लोकेशन वाईज भाव. आणि लोक हुरळून चाललेत, घ्यायला लागलेत, हप्ते भरायलेत, जन्मभर हप्ते भरायलेत. कुणी डिप्रेशनमध्ये चाललंय, कुणी आत्महत्या करायलेत कर्ज फिटणं म्हणून. मग याला जबाबदार कोण आहे? त्याच्यामुळं शासनानं हे बिल्डरवर कंट्रोल आणायलाच पाहिजे. पुण्याचे भाव जे कळसाला भिडलेत ते कमी व्हायलाच पाहिजेत असं आमचं मत आहे. काय करायचे 70 लाख, काय करायचे 80 लाख? एवढा खर्च येतो का 4 खोल्या बांधायला? कुठेही बांधा तुम्ही, सगळीकडं राज्यात एकच भाव आहे, मटेरियलचा भाव आहे. आणि मग जागेची किंमत असून असून किती चालली आहे तुमची? त्याच्यात तुम्ही 2-4 मजले बांधतात की मग 25 मजल्यापर्यंत तुमचं तेच का? काय काय चालू आहे हे? आणि याच्याकडे शासन का लक्ष देत नाही? त्यांना नियंत्रित का करत नाहीत की ह्या एरियामध्ये हाच भाव पाहिजे, याच्यावर गेलं नाही पाहिजे? हा विषय घेऊन मी आवाहन केलंय आणि मी आज विषय निवडलेला आहे की हे काय चाललंय आणि याच्यात निरापराधाचे बळी चाललेत, त्याच्यामुळं त्यांना माफक पैसा मिळावा. तर ऐकूया आपण आजची माझं हे काव्य, या पुणे अपघातावरचं. काय काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे. आधी जमानत झाली, आता बाल सुधारगृहात पाठविलंय. अहो ज्याला 18 वर्ष पूर्ण व्हायला आले त्याला बाल सुधारगृहात काय, कसं काय शक्य आहे? त्याला कळायलंय की सगळंच. त्याच्यामुळं आता काय काय म्हणजे डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी झाल्यात सगळ्या. कसं काय घडायलंय आणि काय व्हायला लागलंय त्याच्यावरच मी हेडिंग दिलंय माझ्या काव्याचं की निबंध हातात घेऊन पोरं कारची चावी मागू लागलीत. निबंध हातात घेऊन अशी जर शिक्षा दिली तर मग काय करणार? निबंध हातात घेऊन पोरं कारची चावी मागू लागलीत. मनासारखी रिपोर्ट यायला जेव्हा प्रत्येक ठिकाणी माल असतो, मनासारखी रिपोर्ट यायला जेव्हा प्रत्येक ठिकाणी माल असतो आणि मोठा वाटत असणारा मुलगा सुद्धा
आणि मोठा वाटत असणारा सुद्धा मुलगा तेव्हा बाल असतो. मनासारखे रिपोर्ट यायला जेव्हा प्रत्येक ठिकाणी माल असतो आणि मोठा वाटत असणारा सुद्धा मुलगा तेव्हा बाल असतो. वातावरण शांत होईपर्यंत तरी वेड्याचे सोंग घ्यावे लागते. 4-2 दिवस घटनेला झाले की लोक आपोआप विसरून जातात. पुन्हा वातावरण शांत होईपर्यंत तरी वेड्याचे सोंग घ्यावे लागते आणि मोठ्यालाही बालक दाखवून सुधारगृहात न्यावे लागते. लेकरं फक्त तेव्हाच बिघडतात जेव्हा पाठीशी पालक असतात. लेकरं फक्त तेव्हाच बिघडतात जेव्हा पाठीशी पालक असतात आणि कोट्यावधीचे मालक सुद्धा पैसे दिले की बालक असतात. बरोबर आहे की नाही? मोबाईलच्या नादात आधीच पोरं रात्र रात्र जागू लागलेत. त्याला 7वी 8वीला गेलं की ते लगेच अँड्रॉइड त्याला पाहिजेच मेसेज करायला. ऑनलाईन क्लासेस आहेत आता. म्हणून मोबाईलच्या नादात आधीच पोरं रात्र रात्र जागू लागलेत आणि आता निबंध हातात घेऊन कारची चावी मागू लागलेत. जमानतीसाठी कलम आणि कलमासाठी फोन आहे. जमानतीसाठी कलम आणि हे कलम लावा म्हणून. जमानतीसाठी कलम आणि कलमासाठी फोन आहे आणि ज्यांचा डाव अर्ध्यात मोडला त्यांच्यासाठी कोण आहे? काय कोसळला दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर? त्यांचा कोण वाली आहे? काल घडलेली घटना लोक आज हळूहळू विसरू लागतात. काल घडलेली घटना लोक आज हळूहळू विसरू लागतात आणि याचाच फायदा घेऊन पुन्हा गुन्हेगार पाय पसरू लागतात. सुधारगृहात पाठवून तरी हे नमुने चांगले वागतील काय? नाव सुधारगृह आहे फक्त, त्याच्यात सुधरतील का? अहो जे जे आपण पाहतो ते उदाहरणं घडलेले याचे योजनेचे शासकीयचे त्याचं सगळं उलटच आहे. काय अवस्था आहे जिल्हा परिषद शाळेची? काही चांगल्या असत्याल, बाकीचंच कसं काय आहे? किती शोकांतिका झाली. आणि म्हणून सुधारगृहात पाठवून तरी हे नमुने चांगले वागतील काय आणि बाल सुधारगृहा शेजारी आता बार ठेवावे लागतील काय? बरोबर आहे की नाही? आता त्यांना जर त्याच्याशिवाय जमतच नसेल घेतल्याशिवाय रोज रात्री, तर मग ती सुधारगृहा शेजारीचे एखादा बार पब काढावं लागेल. तर त्याशिवाय पर्याय नाही. सुधारगृहात पाठवून तरी हे नमुने चांगले वागतील काय आणि बाल सुधारगृहा शेजारीच आता बार ठेवावे लागतील काय? धन्यवाद. माझी ही आजची कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.